माझं नाव शीतल आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होते. मला 2 भाऊ होते आणि मला आईवडील देखील होते. माझं शिक्षण पूर्ण होताच माझ्या घरी माझ्यासाठी एक खूप चांगलं स्थळ आलं होतं. माझ्या आईवडिलांनी त्या स्थळासाठी लगेचच होकार दर्शवला आणि मग अशा प्रकारे माझं लग्न देखील झालं. माझं लग्न एका श्रीमंत मुलासोबत झालं होतं. मुलगा दिसायला खूपच सुंदर होता आणि त्याचं कुटुंब देखील नव्हतं. तो मुलगा एकटाच राहत होता. त्याचं घर खूप मोठं होतं. व्यवसाय देखील खूप चांगला होता. हे सगळं पाहून माझ्या वडिलांनी माझं लग्न त्या मुलासोबत लावून दिलं. माझ्या नवऱ्याचं नाव अभिजित होतं. अभिजित माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मी देखील अभिजितवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या 5व्या महिन्यानंतर लगेचच अभिजितला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अभिजितच्या मृत्यूनंतर मी अगदीच तुटून गेले होते. मला माहीत नव्हतं की माझ्यासोबत असं देखील होऊ शकतं. मी अभिजितसोबत खूप खुश राहायचे. अजूनही मला काहीच मूलबाळ नव्हतं आणि त्याच्या आधीच अभिजित मला सोडून गेला होता. अभिजितच्या मृत्यूनंतर माझ्या आईवडिलांचं म्हणणं होतं की ते मला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन जातील. माझ्या घरामध्ये माझ्या 2 वहिनी देखील होत्या. आजकालच्या समाजाबद्दल मला चांगलंच ठाऊक आहे. माझी अशी अजिबातच इच्छा नव्हती की मी विधवा होऊन त्या घरी जावं आणि माझे भाऊ आणि वहिनी माझ्यावर राग करतील. अशा प्रकारे मी ऐन तरुणात विधवा झाले होते. लोक मला बोलू लागले की तुला दुसरं लग्न करायला पाहिजे, परंतु मला दुसरं लग्न देखील करायचं नव्हतं. माझ्या पहिल्या नवऱ्याच्या घरी कोणीच नव्हतं आणि घर देखील खूप मोठं होतं. मला त्या घरामध्ये इज्जत, मान-सन्मान सर्व काही मिळत होतं. मी घाबरायचे, इतर कुठे जाऊ, माझं आयुष्य सुधारण्याऐवजी खराब तर होणार नाही ना. त्यामुळे मला दुसरं लग्न देखील करायचं नव्हतं व मी माझ्या माहेरी देखील परत जाऊ इच्छित नव्हते. मला असं वाटत होतं की मला नवऱ्याच्या घरी राहायचे आहे, पण घर खूप मोठं होतं. त्यामुळे मला घरामध्ये एकटीला खूप भीती वाटायची. रात्री जेव्हा कुत्री भुंकायची तेव्हा माझ्या छातीत असं धस्स व्हायचं. मला असं वाटायचं की जणू काय माझं हृदय आता बंदच पडणार आहे. मी आधीपासूनच अशी भित्री नव्हते. उलट त्या दिवसापासून जेव्हा अभिजितचा मृत्यू झाला होता तेव्हापासून मला भीती बसलेली होती. त्या दिवसापासून मला अशी भीती वाटायला सुरुवात झाली. प्रत्येक लहानातल्या लहान गोष्टीवर मला भीती वाटायची. सगळ्यात रात्री माझ्या अशाच भीतीमध्येच जात होत्या. माहीत नाही ती भीती माझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार होती. हा विचार करून माझी रात्र निघून जायची. दिवस देखील असाच निघून जायचा. माझ्या नवऱ्याचा व्यवसाय खूप चांगला होता. त्यामुळे मला कमवण्याची गरज नव्हती. खूप सारा पैसा होता, जो पैसा माझ्यासारख्या एकट्या स्त्रीला खूप पुरेसा होता. मी खूप समजूतदार आणि एक सुशिक्षित मुलगी होते. विचार करायचे की मुलांचे ट्यूशन घेत जाईन, परंतु तेव्हाच माझ्या डोक्यात एक कल्पना आली की का नाही मी माझ्या घराच्या खालच्या भागाला भाड्याने द्यावं. भाड्याने घर दिल्यानंतर मला पैसे मिळतील. अशा प्रकारे घरामध्ये माझ्यासाठी कोणीतरी आधार देखील होईल आणि माझा पूर्ण दिवस देखील निघून जाईल आणि मला रात्री भीती देखील वाटणार नाही. मी विचार केला की मला घर भाड्याने द्यायला पाहिजे, परंतु मी एखाद्या सभ्य फॅमिलीलाच घर भाड्याने देऊ इच्छित आहे. एकट्याला पुरुषाला घर भाड्याने देऊ इच्छित नव्हते, कारण मी एकटी होते आणि तरुण होते. शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी मी अगदी कमी बोलायचे, परंतु मला आता भाड्याने घर द्यायचं आहे हे सर्वांना सांगायचं होतं. त्यामुळे मी आमच्या शेजारी-पाजारी जाऊन हे सांगितलं की मला भाडेकरूंची गरज आहे, परंतु माझी अट हीच राहील की मला एक सभ्य फॅमिली भाडेकरू म्हणून पाहिजे. मी एकट्या पुरुषाला माझं घर भाड्याने देऊ शकत नाही. अशा प्रकारे मला घरामध्ये राहण्यासाठी लोकांचा आधार देखील मिळेल आणि महिन्यानंतर खूप सारे पैसे देखील येतील. मी इतकं सांगताच 2 दिवसातच माझ्या दारामध्ये थाप पडली. सकाळची वेळ होती आणि दरवाजाची बेल वाजली होती. मी दरवाजा उघडण्यास गेले तेव्हा पाहून हैराण झाले की बाहेर एक वृद्ध स्त्री आणि एक तरुण मुलगा उभा होता. मी त्या दोघांना हॉलमध्ये बसवलं आणि त्यांना विचारलं, मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही कुठून आला आहात आणि तुम्ही कोण आहात? तेव्हा तो मुलगा बोलू लागला की तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे ना? तुम्ही एक फॅमिली शोधत आहात असं ऐकलं होतं. आम्ही दोघे या घरामध्ये राहू शकतो का? आणि आमच्या दोघांशिवाय या घरामध्ये कोणीही नाही येणार. मी म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी एका सभ्य भाडेकरूंच्या शोधात होते. मला माझ्या घराच्या खालच्या भागाचा जो एरिया आहे तो भाड्याने द्यायचा आहे. मी म्हणाले, तुम्ही आई आणि मुलगा या घरामध्ये राहू इच्छिता का? तेव्हा ती म्हातारी बाई बोलू लागली की मी त्याची आई नाही तर याची बायको आहे. हे ऐकून तर मी हैराण झाले होते. माहीत नाही त्या मुलाने त्या बाईमध्ये काय पाहिलं होतं. तो मुलगा दिसायला अगदीच देखणा होता. त्याचं नाव होतं साहिल आणि त्या वृद्ध स्त्रीचं नाव होतं रजनी. रजनीचं वय जवळपास 50 वर्ष असेल. 50 वर्षाच्या बाईने एका तरुण मुलासोबत लग्न करणं ही मला खूपच हैराणीची गोष्ट वाटली.
मी म्हणाले, सॉरी, जर माझ्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला नक्की माफ करा. मला माहीत नव्हतं की तुम्ही दोघे नवरा बायको आहात. ते बोलू लागले, ठीक आहे, काही हरकत नाही. सगळे आम्हाला पाहून हैराणच होतात. तेव्हा तो तरुण मुलगा बोलू लागला, मॅडम, तुम्ही तुमचं घर आम्हाला भाड्याने देऊ शकता का? आम्हाला देखील राहण्याची जागा पाहिजे आणि तुम्हाला देखील भाडेकरूची गरज आहे. मी म्हणाले, हो नक्कीच. मी तुम्हाला या घरात राहण्याची परवानगी देत आहे. ही घ्या खोलीची चावी. तुम्ही तुमचं सामान इथे शिफ्ट करू शकता. तेव्हा साहिल रजनीकडे हसून पाहू लागला आणि बोलू लागला, भाडं तुम्ही जे सांगाल ते देऊ. हे ऐकून तर मी अजूनच खुश झाले होते. शेवटी मला जसे भाडेकरू पाहिजे तसे मिळाले. अगदी तसेच भाडेकरू हे असल्यामुळे मी लगेचच चाव्या दिल्या. त्यानंतर म्हणाले की तुम्ही तुमचं सामान घेऊन या. थोड्या वेळाने ते लोक त्यांचं सामान घेऊन घरी आले. त्यांनी त्यांचे सर्व सामान सेट करून ठेवलं. असा पूर्ण दिवस निघून गेला आणि संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी मी विचार करत होते की माहीत नाही साहिलने रजनीमध्ये काय पाहिलं असेल, ज्यामुळे त्याने तिच्यासोबत लग्न केलं. काय माहीत त्याची काय मजबुरी होती. एकतर त्यांचं लग्न प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज देखील असू शकतं. कदाचित साहिलच्या घरच्यांनी रजनीसोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली असावी. जाऊ दे, मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि स्वयंपाकघरामध्ये काम करण्यासाठी गेले. स्वयंपाक करत असताना माझ्या आईचं बोलणं आठवू लागलं. माझ्या आईने मला सांगितलं होतं की आसपास जर कोणी नवीन राहायला आलं तर त्याला एक वेळचं जेवण देत जा, कारण की असं केल्याने आपल्यातला संवाद वाढतो आणि आनंद मिळतो. माहीत नाही त्या लोकांना अन्न मिळतं का नाही, काय माहीत ते कोणत्या टेन्शनमध्ये असतील, काय माहीत त्यांच्याजवळ जेवण बनवण्यासाठी सामान असेल का नाही. या सर्वांचा विचार करत मी रजनी आणि साहिलसाठी जेवण बनवण्याचा निर्णय घेतला. तसं तर मी एकटीच होते, त्यामुळे मी स्वतःसाठीच स्वयंपाक करायचे. परंतु आज मला 3 लोकांसाठी जेवण बनवण्याचा खूप आनंद झाला होता. मी विचार केला, मी देखील आज एक नवीन भाडेकरूसाठी जेवण बनवून घेऊन जाणार आहे. रात्र झाली होती आणि मी देखील हॉलमध्ये जेवण पॅक केलं. जर मी खाली गेले आणि मी दार ठोकवलं तेव्हा आतून दरवाजा उघडला नाही. दार वाजवून जेव्हा मला खूप उशीर झाला तेव्हा मला वाटलं कदाचित ते लोक थकल्यामुळे झोपले असतील. त्यामुळे मी परत जाण्यासाठी वळाले तर अचानकच दार उघडलं गेलं. साहिल दारावर उभा होता. साहिल म्हणाला, अरे शीतलताई, तुम्ही इथे काय करताय? त्याने माझ्या हातामधलं जेवणाचं ताट पाहिलं. बोलू लागला, ताई, तुम्हाला जेवण बनवण्याची काय गरज होती? रजनी किचनमध्ये जेवण बनवत आहे. मी म्हणाले, काही हरकत नाही, हे तर माझं कर्तव्य आहे. आज तुम्ही माझ्यासाठी पाहुणे आहात, त्यामुळे मी तुमच्यासाठी जेवण बनवून आणलेले आहे. उद्यापासून आपल्याला एकाच घरामध्ये एकत्र कुटुंबाप्रमाणे राहायचं आहे. मी साहिलला विचारलं, रजनीताई कुठे आहेत? असं बोलताच मी किचनच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा अचानकच समोरून साहिल येऊन उभा राहिला आणि बोलू लागला, अरे ती रजनी, तिचं डोकं खूप दुखत आहे आणि त्यामुळे ती खोलीत झोपली आहे. मी म्हणाले, आता तर किचनमध्ये जेवण बनवत होती ना? बोलू लागला, नाही, जेवण बनवताना तिचं डोकं अचानकच दुखू लागलं आणि ती झोपली. तिला कदाचित आता झोप लागली असेल. जर मी तिला अर्ध्या तासात झोपेतून उठवलं तर तिचं डोकं अजूनच उठेल. तुम्हाला तर माहीतच आहे की तिचं वय जास्त आहे म्हणून, त्यामुळे तिला आजाराने अगदी ग्रासलं आहे. जर मी तिला अर्ध्या झोपेतून उठवलं तर तिला अजूनच त्रास होईल. हे ऐकून मी काहीच म्हणाले नाही आणि शांतपणे माझ्या घरी आले. वर येताच मी जेवण केलं आणि जेवल्यानंतर मी देखील झोपले आणि विचार करू लागले. साहिलने कशाप्रकारे तो विषय अगदीच फिरवला होता. सुरुवातीला तो मला सांगत होता की रजनी स्वयंपाकघरात आहे, परंतु त्यानंतर मी किचनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याचं बोलणं इतक्या चांगल्या प्रकारे फिरवलं की ती झोपी गेली आहे. माहीत नाही तो काय करत होता आणि त्याला नक्की काय बोलायचं होतं. मी विचार केला, जाऊ देत, मला काय करायचं आहे. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मी विचार केला होता की रजनीला माझी मोठी बहीण बनवेन आणि आम्ही दोघीही त्या घरात अगदी आरामात बसून गप्पा गोष्टी करत जाऊ. तसं देखील ती देखील एकटीच होती आणि मी पण एकटीच. दोघीही दिवसभर एकट्याच राहू त्यामुळे घरामध्ये एकट्या न राहता एकमेकींचा आधार होऊ, एकमेकींसोबत बोलून मन हलकं करू. हळूहळू मी त्यांच्या आयुष्याबद्दल सगळं जाणून देखील घेऊ शकते. शेवटी त्यांनी साहिलसोबत लग्न का केलं? मी विचार करत होते की रजनी माझ्याकडे मला थँक्यू बोलायला नक्कीच येईल, कारण मी त्यांना जेवण आणून दिले होते. त्यामुळे त्यांचं कर्तव्य होतं की ते मला आभार मानायला पाहिजेत. काही लोक तर असे असतात, त्यांना कोणाकडून काही भेटवस्तू मिळाल्यानंतरही समोरच्या माणसाला थँक्यू बोलल्याशिवाय शांतता मिळत नाही. परंतु माझा असा अंदाज पूर्णपणे चुकीचा निघाला. रात्रीच्या रात्री बराच वेळ झाला, परंतु अजूनही रजनी माझ्याजवळ थँक्यू म्हणायला आली नव्हती आणि मी विचार केला, काही हरकत नाही, सकाळी जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा कदाचित ती माझे आभार मानेन. मला धन्यवाद करण्याची गरज नव्हती, परंतु मला रजनीसोबत बोलायचं होतं. आजची रात्र माझी अतिशय शांततेत जाणारी होती,
कारण की मला नेहमीच भीती वाटायची आणि आज घरामध्ये भाडेकरू आले होते. आता मला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नव्हती. घरामध्ये कोणीतरी आधार होता. हीच गोष्ट मला खूप बेफिकर करत होती. कुत्र्यांच्या आवाजाची देखील मला भीती वाटत नव्हती. जेव्हा माझा नवरा जिवंत होता तेव्हा मला हा आवाज ऐकू येत नव्हता. कदाचित तेव्हा मला भीती देखील वाटत नव्हती, कारण त्यावेळेस माझ्या नवऱ्याची सावली माझ्यासोबतच होती. माझा नवरा अभिजित माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि प्रत्येक रात्री त्याची आठवण काढून अगदीच मी रडतच असायचे. हा विचार करता करता मला झोप लागली आणि अचानकच अर्धरात्री माझे डोळे उघडले. माहीत नाही माझे डोळे इतक्या अर्धरात्री का उघडले असतील, मध्यरात्री असे का झाले. मला खूप भीती वाटली होती. रात्री माहीत नाही कोणाची तरी जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. असं वाटत होतं की जणू काय कोणीतरी एक बाई खूप जोरजोरात ओरडत आहे आणि खूपच वेदनेत आहे. तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. मला खूप भीती वाटली होती. भीतीमुळे माझं शरीर पूर्ण थरकापत होतं. मी माझ्या बेडवर पडले आणि माझ्या दोन्ही कानांना हात ठेवून जेणेकरून तो आवाज येणार नाही अशा प्रकारे काने दाबून धरली. परंतु तो आवाज थांबण्याचं नावच घेत नव्हता. मी खूप टेन्शनमध्ये आले होते की शेवटी आता मी काय करावं. असं करता करता सकाळ झाली, परंतु आवाज बंद झाला नव्हता. सकाळचे 6 वाजले होते तेव्हा तो आवाज बंद झाला. तेव्हा जाऊन मला जरा शांतता मिळाली. काही वेळेतच मला इतकी गाढ झोप लागली की मला समजलंच नाही की कधी सकाळचे 10 वाजले. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी वेळ पाहिली तर सकाळचे 10 वाजले होते. तेव्हा अचानकच मी घाबरून उठले आणि उठल्यानंतर मी चहा बनवायला सुरुवात केली. माझे हातपाय स्वच्छ धुवून फ्रेश होऊन चहा घेऊन मी गॅलरीमध्ये आले. गॅलरीतून मी पाहिलं की साहिल गल्लीमध्ये उभा राहून कोणासोबत तरी फोनवर बोलत होता. असं वाटत होतं की जणू काहीतरी कुठेतरी जात आहे. फोनवर बोलता बोलता त्याची नजर वर आली. त्याने जेव्हा मला पाहिलं तेव्हा तो मला पाहून हसू लागला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. कदाचित तो त्याच्या कामासाठी ऑफिसला गेला असेल. त्याच्या एकंदरीत अवतार तर हे सांगत होता की तो कामावर जात होता. मी विचार केला की रजनीसोबत बोलायची माझ्याकडे हीच एक चांगली संधी आहे, कारण की जेव्हापासून ती घरी आली होती एकदाही तिची माझी भेट झाली नव्हती. मी तिच्यासोबत बसून बोलू इच्छित होते, पण मला असे वाटले की तिची इच्छा नव्हती मला बोलायची. तरीही मी पटपट काम आवरले आणि रजनीजवळ जेव्हा मी खालच्या खोलीमध्ये आले तेव्हा साहिल तिथे हजर नव्हता. असं वाटत होतं की जणू काय तो कामावर गेला आहे. मी दार वाजवलं आणि तेव्हा दार आतून बंद होतं. मी पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवला, परंतु आतून आवाज येत नव्हता. दार कोणी उघडत नव्हतं. मी उभ्या उभ्या हाच विचार करत होते की मी कधीपासून दार ठोठावत आहे तरी देखील कोणीही दार का उघडत नाही आहे. तेव्हा थोड्या वेळानंतर आतून आवाज आला. शीतलताई तुम्ही आहात का? तो आवाज रजनीचाच होता. मी म्हणाले रजनीताई दार उघडा, मी आहे. तेव्हा रजनीताईने दार उघडले आणि मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते पाहून मी जरा हैराणच झाले. त्यांनी मला आतमध्ये यायला सांगितलं आणि सोफ्यावर बसवलं. बोलू लागले. आतमध्ये कोणाला घ्यावं की नाही हे मला समजत नव्हतं. त्यामुळे मी खूप विचार करून घराचा दरवाजा उघडला. मी म्हणाले रजनीताई हे परिसर तुमच्यासाठी नवीन आहे. शेवटी इथे कोण येणार. तेव्हा ती मला बोलू लागली की तुम्हाला माहीत नाही माझं आयुष्य कोणत्या वळणावर चाललेलं आहे. ती मला खूप टेन्शनमध्ये दिसत होती. मी विचारलं तुमच्या डोळ्यात अश्रू का? याचा अर्थ तुम्ही रडत आहात. बोलू लागली की हो. तुम्हाला माझी कहाणी सांगू काय सांगू, मी खूपच टेन्शनमध्ये आहे. मी म्हणाले तुम्ही मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगू शकता. तेव्हा ती बोलू लागली माझ्या नवऱ्याला मी आवडत नाही, कारण की तो अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याची इच्छा आहे की त्याच्याच प्रकारची मुलगी त्याला भेटायला पाहिजे, परंतु तो मला पसंत करत नाही. माझं वय खूपच आहे आणि त्याच्या हिशोबाने चांगली देखील वाटत नाही. मला तिच्यावर खूप दया येत होती. ती बिचारी खूप अस्वस्थ वाटत होती. तिने मला सांगितलं की मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याचं कोणासोबत तरी अफेअर चालू आहे. तो मला फसवत आहे आणि माहीत नाही कोणासोबत फोनवर बोलत राहतो. जेव्हा मी त्याला याबद्दल विचारले तेव्हा तो मला खूप घाण बोलतो आणि कधीतरी तर माझ्यावर हात देखील उचलतो. मी म्हणाले रजनीताई तुम्ही ठीक आहात ना? रजनीताई बोलू लागली हो, सांगायला तर मी ठीकच आहे अगदी, परंतु माझ्याजवळ जगातली प्रत्येक गोष्ट हजर आहे. पैसा, कपडे लत्ते, सामान, जगातील प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ आहे, परंतु माझ्याजवळ तो आनंद नाही आणि ते सुखही नाही. एका बाईला पाहिजे असतं. रजनीताईचं बोलणं ऐकून मला अजूनच वाईट वाटू लागलं. मी म्हणाले रजनीताई तुम्ही मला हे सांगा की मी तुमच्यासाठी काय करू शकते. मला सांगा, मी तुमची मदत करायला तयार आहे. ती मला बोलू लागली माझी मदत तर माझ्या सख्ख्या लोकांनी नाही केली, मग तुम्ही मदत कशी काय करू शकता. माझा नवरा कधीही मला सोडण्याची धमकी देतो. माझं स्वतःच्या या जगामध्ये असं कोणीच नाही आहे. आता हे सांगा की माझं इतकं वय झालं आहे, मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठे जाणार. मला कोण स्वीकारेल. आणि फक्त तुमच्याकडून इतकी अपेक्षा आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, बाकी मला काही नको. मी म्हणाले रजनीताई मी तुमच्या लहान बहिणीसारखे आहे. तुम्ही मला सगळं काही सांगू शकता का नाही. मी तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करेल. असं बोलून मी तिथून जाऊ लागले. तेव्हा रजनीताईंनी मला आवाज दिला
तू कोणाला हे काही सांगू नकोस आणि माझ्या नवऱ्याला तर अजिबातच सांगू नको. जर त्याला हे समजलं तर तो माझ्यावर हात नक्की उचलेल आणि हे देखील कळवून देऊ नकोस की तू इथं आली होतीस आणि मी तुला काही सांगितलं आहे. मी म्हणाले, हो नक्कीच, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जसं तुम्ही सांगाल तसंच होईल. मी तुमच्या नवऱ्याला काहीही सांगणार नाही, असं बोलून मी वरती आले होते. मला साहिलचा खूप राग आला होता. शेवटी त्याने लग्न का केलं होतं? जर त्याला त्याच्या बायकोला मारहाणच करायची होती तर मग त्याने लग्नच का केलं? जर त्याला त्याची बायको पसंतच नव्हती तर त्याने रजनीताईच्यासोबत लग्न का केलं असावं? हा विचार करत होते मी. काश साहिलने त्याच्या बायकोला कैदेत ठेवलं नसतं तर किती चांगलं झालं असतं. तसंही त्या बिचारीला इतकं काय, तिचं वय झालेलं आहे, तर अशा वयात साहिलने तिच्यावर निर्बंध लादायला नको पाहिजेत. जेव्हा तो स्वतः दुसरीकडे अफेअर करत असेल तर रजनीताईवर तिच्या नवऱ्याने निर्बंध लावणे हे चुकीचे आहे. तर रजनीताई आणि मी एकमेकींच्या बहिणी झालो असतो. आम्ही दोघींनीही एकमेकींसोबत आपापले दुःख शेअर केले असते. परंतु मी आज रोजच्या रुटीनवर लक्ष द्यायला सुरुवात केली होती आणि रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर पडले. आज पुन्हा एकदा भीतीमुळे मला मध्यरात्री जाग आली आणि आज देखील तेच कारण होतं ज्यामुळे मी काल झोपू शकले नाही. मला एका स्त्रीचा ओरडताना आवाज ऐकू येत होता. मी कान लावून ऐकलं तेव्हा मला असं वाटत होतं की जणू काय हा आवाज अगदीच जवळून येत आहे. मी हा विचार करत होते की हा आवाज कुठून येऊ शकतो. मला याबद्दल काहीही जाणून घ्यायचं होतं. हळूहळू मी खोलीतून बाहेर आले तेव्हा मला ओरडण्याचा आवाज आणखीनच जवळून येऊ लागला. तेव्हा मला अंदाज आला होता की ओरडण्याचा आवाज कुठून नाही तर खालच्या खोलीतून येत आहे. अगदी आरडाओरडा करणारी बाई दुसरी कोणी नसून रजनीताईच होती. एका क्षणासाठी तर मी अगदी स्तब्ध झाले होते. मी लगेचच जिना उतरले. माझ्या कानात तो आवाज सारखा घुमत होता तर माझ्या मनात रजनीताईबद्दलच्या पहिल्या भेटीतच आपुलकी निर्माण झाली होती. आता मी रजनीताईंना त्रासात पाहू शकत नव्हते. मी जोरजोरात त्यांचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. मी बराच वेळ तिथे उभी राहूनही दरवाजा ठोठवत राहिले, परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही. असं नव्हतं की तो ठोठवण्याचा आवाज हा कोणी ऐकून घेत नसेल. दार वाजवल्यामुळे आतील ओरडण्याचा आवाज कमी झाला होता. उलट रजनीताईच्या ओरडण्याचा आवाज अजूनच जोरजोरात येत होता. दार वाजवून वाजून माझे हात दुखू लागले. शेवटी थकून मी परत माझ्या खोलीमध्ये आले. रात्रीच्या या वेळेला मी कोणाकडून मदत मागणार होते कारण की प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये झोपलेला असेल. आज रात्री तर मला रजनीताईच्या काळजीपुढे झोपच येत नव्हती. त्यामुळे मी गॅलरीत जाऊन बसले. वेळ पाहिली तर सकाळचे 5 वाजले होते. मी विचार केला होता की जसं मी साहिलला जाताना पाहिल तेव्हाच मी त्याला अडवेल. सकाळचे 7 वाजले होते आणि दूधवाला दारावर आला होता. जेव्हा मी दार उघडायला गेले तेव्हा मी पाहिलं होतं की साहिल घराबाहेर निघत होता आणि मला पाहताच तो हैराण झाला होता. जेव्हा तो बाहेर निघत होता तेव्हा मी त्याला आवाज दिला. मी म्हणाले, साहिल जरा ऐक. मी त्याच्या चेहऱ्यावर एक भीती पाहिली होती. तो माझ्यासमोरून अगदी शांतपणे उभा राहिला होता आणि तो देखील मला सांगू लागला, मला माहीत आहे तुम्हाला मला काय सांगायचं आहे. साहिलच्या चेहऱ्यावर खूप जास्त दुःख पसरलेलं होतं. तो मला सांगू लागला की तुम्हाला रजनीची काळजी वाटत असेल ना, की ती रात्री अशी का ओरडते. मला देखील तिची खूप काळजी वाटते, परंतु माझ्याकडे त्यावर काही इलाज नाही. जर तुमच्याजवळ काही उपाय असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. मी पाहिलं होतं की साहिलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो माझ्यापासून त्याची नजर चोरून अश्रू पुसत होता. मी साहिलला म्हणाले, तू मला पहिले सांग की रजनीताईला काय अडचण आहे, तेव्हा तर मी तुला काही उपाय सांगू शकते. तेव्हा साहिलने त्याची मान वर केली आणि माझ्या डोळ्याकडे बघू लागला. सर्वात मोठी अडचण तर ही आहे की ती माझ्यावर खूप संशय घेते. मी हैराणीने साहिलकडे पाहिलं तेव्हा तो हसू लागला आणि बोलू लागला, मी रजनीसोबत माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. तुम्ही माझ्या रूपाला अगदीच काळजीपूर्वक पहा. माझ्यामध्ये आणि रजनीमध्ये किती फरक आहे. माझी इच्छा असती तर मी एखाद्या तरुण मुलीसोबत देखील लग्न करू शकलो असतो, परंतु मी सगळ्यांना सोडून रजनीसोबत लग्न केलं आणि रजनीला निवडलं. ती निराधार आहे. मला तिला आधार द्यायचा होता आणि त्यामुळेच मी हे लग्न केलं. परंतु तरी देखील माझ्यावर संशय घेते. काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील रजनीला माझ्या आई समजत होता. माझ्याकडून फक्त ही चूक झाली होती की मी रजनीला निराधार समजून तिच्यासोबत लग्न केलं होतं. ती माझ्या घरी नोकरणीचं काम करत होती. हे सर्व पाहून मला अजिबातच चांगलं वाटत नव्हतं आणि त्यामुळे मी विचार केला होता तिला माझं नाव देईल. परंतु माझ्या घरच्यांना ही गोष्ट अजिबातच आवडली नाही आणि त्यांनी मला त्यांच्या घरातून हाकलून दिलं. मी रजनीसाठी माझ्या कुटुंबाला देखील सोडलं. आता तुम्हीच सांगा, मी रजनीसोबत लग्न करून चूक केली का की योग्य केलं. माझ्या आईवडिलांनी मला त्यांच्या संपत्तीतून देखील बेदखल केलं आहे. रजनीसाठी मी खूप साऱ्या संकटांचा सामना केला आहे, पण मला रजनीला कोणत्याही परिस्थितीत खुश पाहायचं आहे. फक्त ती माझ्यासोबत या कारणावरून भांडत असते की माझं इतर कोणासोबत तरी अफेअर आहे आणि मी चोरून चोरून तिच्यासोबत फोनवर बोलतो. 2 वर्षापूर्वीच माझ्या आईवडिलांनी माझं लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबात ठरवलं होतं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तिच्यासोबत माझा साखरपुडा देखील झाला होता.
ती माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती. मी रजनीसाठी त्यांना स्पष्ट नकार दिला तर माझ्या आईवडिलांनी म्हणणं होतं की तू या बाईच्या प्रेमात आंधळा झाला आहेस. तुला हे देखील दिसत नाही की ही बाई तुझ्यासाठी आईप्रमाणे आहे. परंतु तू या नोकरणीसाठी स्वतःच्या परिवाराला, कुटुंबाला का सोडत आहेस आणि स्वतःचा साखरपुडा देखील मोडत आहेस? जर तू या कामवालीसोबत लग्न केलंस तर मी तुला माझ्या संपत्तीतून बाहेर काढणार आहे. तेव्हा मी माझ्या आईवडिलांचा देखील ऐकलं नाही आणि रजनीसोबत लग्न केलं आणि माझं घर सोडून, माझं सामान पॅक करून दारोदार भटकत राहिलो. मी माझ्या बायकोसोबत इमानदार राहिलो आणि इतक्या कमी वयात देखील नेहमीच रजनीची साथ दिली आहे. परंतु माझ्या बायकोचं हे असं वागणं पाहून मला खूपच एकटेपणा वाटतो. मी विचार करतो की मी रजनीला पाठिंबा देण्यासाठी, आधार देण्याचा प्रयत्न केला होता. माझा स्वतःचाच आधार गमावला आहे. परंतु तिला या गोष्टीचा अजिबातच जाणीव नाही आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून रजनी माझ्यावर संशय घेते. तिला असं वाटू लागतं की जणू काय ज्या मुलीसोबत माझा साखरपुडा झालेला आहे, आजही मी तिच्यासोबत फोनवर बोलत असतो आणि ती मला नेहमी म्हणत असते की तू माझा कधीच होऊ शकत नाहीस, कारण की तू नाईलाजाने माझ्यासोबत लग्न केलं आहेस. तू तर आजही त्या मुलीच्या सौंदर्यापुढे मागे लागलेला आहेस जिच्यासोबत तुझा साखरपुडा झालेला आहे. आता ती रोज माझ्यावर संशय घेत होती. असंच भांडण करते आणि उगाचच आरडाओरडा करत बसते. यामुळे याआधी देखील खूप ठिकाणी घरमालकांनी आम्हाला घराच्या बाहेर काढले होते. असं करणं लोकांना माझ्यावर संशय घेतात आणि कदाचित मी माझ्या बायकोला मारतो, मारहाण करतो, त्यामुळेच ती इतकी आरडाओरडा करते असं प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येक 2-3 महिन्यांनी मला नवीन घर शोधावं लागतं. परंतु मला कुठेही शांतता लाभत नाही. रजनीचं भांडण मला जगू देत नाही. आता हे माझं 5वं घर आहे. मी इथे येऊन तिच्यापुढे हात देखील जोडले होते आणि सांगितलं होतं की तुला देवाची शपथ आहे, मला जगू दे. परंतु ती इथे येऊन देखील तिचं वागणं सोडत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. रजनी मानसिकदृष्ट्या आजारी झाली आहे. वयासोबत तिचं डोकं देखील बिघडू लागलं आहे. मी तिच्यावर उपचार करून घेतोय. रजनी लोकांवर कधी हल्ला देखील करते. त्यामुळे मी तिला घराबाहेर पडू देत नाही आणि सांगतो की कोणालाही घरामध्ये येऊ देऊ नकोस. हे सर्व ऐकून मला तर खूप मोठा धक्का बसला. साहिलचं बोलणं ऐकून तर मला असं वाटत होतं की जणू काय खरं बोलत आहे. तेव्हा मी त्याला बोलू लागले की मी तुला विनंती करते. तो मला विचारून बोलू लागला, हां सांगा ना. मी म्हणाले, रजनीला घराबाहेर निघू दे, घरामध्ये असं बंद करून ठेवू नकोस. मी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेन. कदाचित असं होऊ शकतं की तिच्या परिस्थितीमध्ये काही ना काही सुधारणा होईल. हे बोलून ऐकून साहिल खूपच टेन्शनमध्ये आला होता. तुम्ही हे सर्व यामुळे बोलत आहात ना की तुम्हाला ना कारण माहीत नाही की आजपर्यंत तिची अवस्था तुम्ही पाहिलेली नाही. जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती इतकी रागीट होते की माझ्यासाठी तिला सांभाळणं खूपच कठीण होतं. मी ऑफिसमध्ये असतो आणि जर माझ्या माघारी तिने तुमच्यावर हल्ला केला तर त्याला दोषी कोण असेल असं होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला खूप जास्त नुकसान नाही पोहोचू शकणार. त्यामुळेच मी तुमची माफी मागतो आणि मी हे म्हणणं मान्य करू शकत नाही. मी म्हणाले, रजनीताई मला नुकसान पोहोचवलं तर मी तुम्हाला दोषी ठरवणार नाही. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही असं कैदेत करून तिला ठेवू नका. साहिल माझ्याकडे अगदी निरखून पाहत होता आणि मग त्याने त्याच्या खिशातून चावी काढली आणि माझ्या हातात देऊन बोलू लागला, ही घ्या घराची चावी. मी तुम्हाला सावध करत आहे. तुम्ही सावध राहा. तुम्हाला जाणवेल की रजनीला राग येत आहे तेव्हा लगेचच घराच्या बाहेर निघून जा. मी मान हलवली तेव्हा साहिल तिथून निघून गेला. हा विचार करून मला खूप टेन्शन येत होतं. शेवटी सत्य काय असू शकतं? दोघांनीही मला काहीतरी वेगळं सांगितलं होतं. मी माझ्या रूममध्ये आले होते आणि लगेचच माझं काम आवरल्यानंतर जशी फ्री झाले तशी मी चावी घेऊन रजनीच्या रूमजवळ गेले. कुलूप उघडून जसं मी त्यांच्या घरात गेले तेव्हा पाहिलं, रजनी सोफ्यावर बसलेली होती. ती कोणत्या तरी खोल विचारात हरवलेली होती. रडत होती. तिचे अश्रू पुसत होती. मी दार ठोठावलं तेव्हा तिला त्याचा देखील आवाज आला नाही. मी जेव्हा तिच्या जवळ गेले आणि तिला आवाज दिला तेव्हा ती अगदी दचकली आणि अचानक उभी राहिली. तिला पाहून माझा जीव निघून गेला होता असं झालं. तेव्हा तिला पाहताच मी हसले आणि ती हैराणीने विचारू लागली, तू इथे कशी काय आलीस? तेव्हा मी बोलू लागले की मी विचार केला तू एकटी आहेस आणि एकटी असल्यामुळे तुझ्याजवळ गप्पा गोष्टी करण्यासाठी मी आलेली आहे. रजनीताई मला पाहून रडू लागली आणि उठून मला मिठी मारली. रडत असतानाच बोलू लागली की मला रडण्यासाठी कोणाची तरी खांद्याची गरज आहे. ज्याच्यावर मी डोकं ठेवत आहे रडू शकेल का? मी म्हणाले, रजनीताई तुम्हाला रडण्याची काही गरज नाही. तुमची लहान बहीण तुमच्यासोबत आहे. आज मला तुम्हाला खूप काही महत्त्वाचं विचारायचं आहे. मला हे सांगा की रात्री तुम्ही का ओरडता? मी साहिलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता आणि बस मला फक्त रजनीताईच्या तोंडून सर्व काही ऐकायचं होतं. मला तर असं झालं होतं की जणू काही साहिलने मला मूर्खात काढलं का काय हे देखील मला वाटत होतं. ती घाबरली आणि बोलू लागली, नाही मी तर नाही ओरडत. मला काय गरज आहे ओरडण्याची?
मी तर माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो. मी रजनीताईचं बोलणं ऐकून हैराण झाले. तिने अगदी सहजपणे हे प्रकरण पालटून टाकलं. काल तर मला काहीतरी वेगळंच सांगत होती, आज काहीतरी वेगळंच सांगत आहे. मग ती मला बोलू लागली, मला तुझं घर पाहायचं आहे. मला बघायचं आहे की तुम्ही तुमच्या घरात कशा प्रकारे सजवलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे मला देखील माझं घर सजवायचं आहे, जेणेकरून माझा नवरा जेव्हा घरी येईल तेव्हा त्याला देखील हे सर्व आवडेल. तो खुश होईल कशा प्रकारे घर सजवलं आहे हे पाहून. मी मान हलवली आणि बोलू लागले, ताई तू माझ्यासोबत चल. मी तुला माझी खोली दाखवते, घर दाखवते. रजनीताईंना माझ्यासोबत मी घरात घेऊन आले, परंतु मला अजूनही त्यांचा असा अचानक बदललेला व्यवहार पाहून विचार येत होता. आम्ही दोघेही वर आलो. रजनीताईंनी माझ्यासमोर त्यांचा हात पुढे केला आणि जळाल्याचे निशाण होते. मी त्यांचा हात पाहून आश्चर्याने अचानकच त्यांना विचारलं, हे काय झाले? तेव्हा रजनीताई बोलू लागली की काल मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना, माहीत नाही कसं काय झालं, ते सगळं बोलणं माझ्या नवऱ्याने ऐकलं. कदाचित त्याने खोलीमध्ये काहीतरी असं लावलेलं असेल ज्यामुळे सगळं बोलणं ते रेकॉर्ड होत शकत होतं. ते माझ्यावर खूपच कडक नजर ठेवून आहेत. त्यामुळे मी तुला जे सांगितलेलं आहे, मी खूप खुश आहे. खरं तर असं अजिबातच नाही. माझा तरुण नवरा रोज मला खूप मारतो, त्यामुळे मी रात्री इतक्या जोरजोरात किंचाळते की माझं किंचाळणं उगाचच नाही, तर तुझ्या डोळ्यांनी पाहशील की माझ्यावर काय प्रसंग ओढवतो. तेव्हा ते पाहून तर तुला खूप मोठा धक्का बसेल. जर तुला विश्वास बसत नाही तर तू माझ्या खोलीमध्ये कॅमेरा लावून पाहू शकतेस. मी तर असं काही करू शकत नाही. जर ते रेकॉर्डिंग तू पोलीस स्टेशनला जाऊन दाखवलेस तर माझ्या आरोप्याला शिक्षा मिळेल आणि मी मुक्त होईल. मी बोलू लागले, ठीक आहे, मी काही ना काही करते. खरं सांगू का, मी 2 नवरा बायकोंमध्ये अगदीच अडकले होते. नवरा स्वतःच्या बायकोवर आरोप लावत होता, तर बायको स्वतःच्या नवऱ्यावर आरोप लावत होते. त्या दोघांच्याही बोलण्याने मला खूपच टेन्शन आलं होतं. मी तर ज्याच्या कोणाचं बोलणं ऐकायचे, मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसायचा. त्यामुळे मला दोघांचंही बोलणं त्याच जागी अगदी योग्यच वाटत होतं. दोघेही निरागस वाटायचे. खऱ्यापर्यंत पोहोचण्याचा एकच उपाय होता की माझ्या खोलीच्या पोर्चमध्ये कॅमेरा लावणे. मी कॅमेऱ्यासाठी एका माणसाला सांगितलं. अजून रात्री मला खालच्या पोर्चमधून ओरडण्याचा आवाज येत होता आणि सकाळी जेव्हा साहिलसोबत माझी भेट झाली होती तेव्हा तो बोलू लागला होता की माझ्या बायकोची तब्येत खूपच खराब झाली आहे. परंतु त्याच रात्रीच्या वेळेला रजनीताई रडायची आणि मला सांगायची की माझ्यावर अत्याचार वाढत चाललेला आहे. मी शक्य तेव्हा सगळे प्रयत्न करायचे, तिच्यासोबत बोलायचे देखील आणि तिला हसवायचे. तिला घर कसं सजवायचं याबद्दल वेगवेगळे टिप्स द्यायचे. मी तिची खूप काळजी घ्यायचे. तिला संध्याकाळी माझ्या हातून चहा बनवून द्यायचे. शेवटी ती एक वयस्कर स्त्री होती. तिला तिच्या घराच्या समोरच्या जागा साफ करता येत नव्हत्या. तेव्हा मी खालचा भाग झाडून घ्यायचे, साफ करायचे. मी तिच्यासोबत असे वागायचे जेणेकरून मन लागेल आणि त्यांचं लक्ष विचलित होईल, नवऱ्याकडून जरा बाजूला जाईल. मला दोन्ही नवरा बायकोची खूप काळजी वाटायची. माझी इच्छा होती की जर साहिल गुन्हेगार आहे तर लवकरात लवकर शिक्षा मिळायला हवी आणि जर रजनीताई आजारी आहे तर त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हायला हवे. कॅमेरा येण्याआधी थोडासाच वेळ बाकी होता. आज संध्याकाळी जेव्हा मी जेवण केलं तेव्हा मी विचार केला होता की आज देखील मी रजनीताईंना जेवण देऊन येते. तर तसं मी रात्रीच्या वेळेला जास्त करून खाली जात नव्हते, परंतु आज मला जेवण द्यायचं होतं म्हणून रात्री खाली आले होते. मी जिना उतरत होते की इतक्यात माझ्या कानावर रजनीताईचा आवाज पडला. ती बोलत होती की आज पूर्ण तयारी झाली आहे, तू काळजी करू नकोस. ती कमजोर आहे, तिच्यावर नियंत्रण ठेवणे अगदी सोपं आहे. मी तिचं बोलणं ऐकून मागच्या मागे परतले आणि त्यानंतर माझ्या डोक्यात माहीत नाही कोणकोणते विचार फिरत होते. आता माझ्यासमोर रजनीताईचा एक नवा चेहरा आला होता आणि असं वाटत होतं की जणू काय रजनीताई चुकीची आहे. ती रात्री तिच्या ओळखीच्या कोणाला तरी घरी बोलवत होती आणि कदाचित तिच्यासोबत काहीतरी चुकीचं करत असेल आणि जाणून बुजून स्वतः जोरजोरात ओरडत असेल, जेणेकरून लोक साहिलला वाईट समजतील आणि ती तिची मनमानी करत राहील. कॅमेरावाला यायला देखील काही वेळ होता, त्यामुळे मी माझ्या जुन्या मैत्रिणीला फोन केला. ती लेडीज कॉन्स्टेबल होती. मी तिला फोन केला तेव्हा माझ्या घराबद्दल तिला सर्व काही सांगितलं. मी तिला म्हणाले की मला तुझे आणि तुझ्या टीमची खूप गरज आहे. माझ्या घरी येऊन संपूर्ण सत्य जाणून घे. माझी मैत्रीण देखील यायला तयार झाली. मी जेवण करून माझ्या मैत्रिणीची वाट पाहत होते. मग माहीत नाही काय झालं, मला झोप लागली आणि मी झोपी गेले. जशी मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की मी दवाखान्याच्या बेडवर आहे. मी घाबरले आणि इकडे तिकडे पाहिलं. माझी मैत्रीण माझ्यासमोर उभी होती. माझ्या मैत्रिणीचं नाव होतं नंदिनी. मी नंदिनीला विचारलं, मी कुठे आहे, मी इथे दवाखान्यात काय करत आहे. ती हसून बोलू लागली, शीतल तू खूप मोठा पराक्रम केला आहेस. खूप दिवसांपासून आम्हाला सारख्या तक्रारी येत होत्या की एक गँग आहे जी लोकांच्या घरी जाऊन भाडेकरू म्हणून राहत आहे आणि त्यांच्या घरामध्ये चोरी करून या हेतूने आजूबाजूच्या घरात देखील चोरी करते. जेव्हा लोकांना त्यांच्यावर विश्वास बसतो तेव्हा ते चोरी करतात आणि चोरी केल्यानंतर त्या घराबाहेर फरार होतात.
काल रात्री तुझ्यामुळे आम्ही त्या टोळीला पकडू शकलो. मी तिला विचारलं, ते कसं काय? तेव्हा नंदिनीने सांगितलं की शीतल, तुझ्या घरी जे भाडेकरू म्हणून राहत होते ते देखील या टोळीचाच एक भाग आहे. चोरी करण्याची त्यांची ही पद्धत आहे की कोणी निराधार स्त्रियांच्या घरी भाडेकरू म्हणून राहायचे, मग त्यांच्या बायकांना फसवण्याची ॲक्टिंग करतात. नंतर नवरा स्वतःच्या बायकोवर आरोप लावतो आणि बायको स्वतःच्या नवऱ्यावर आरोप लावते. त्यांच्या भांडणामध्ये अडकवून टाकतात आणि मग स्वतःच्या घराबद्दल सगळं काही विसरून जातात. तुझ्यासोबत देखील असंच काही घडलं होतं. त्यांनी तुझ्यासोबत देखील असंच केलं होतं. त्यामुळे तू रजनीला स्वतःच्या घरातल्या वस्तू दाखवल्या होत्यास. तू तिला स्वतःच्या दागिन्यापासून तुझी प्रत्येक मौल्यवान वस्तू देखील दाखवली होती. हे तर तू आतून आभार मान की रजनी तुझं सगळं काही बोलणं ऐकत होती. काल रात्री दोघांनीही तुझ्या जेवणामध्ये बेशुद्धीचं औषध टाकलं होतं. यामुळे तू अगदी गाढ झोपेत गेली होती. तुझं घर लुटण्याचा निषेध तर दोघांनीही आधीपासूनच केला होता. त्यांनी हे सगळं अतिशय विचारपूर्वक केलं होतं. हे त्यांचं नियोजन होतं. तुझ्या घरातल्या मौल्यवान वस्तू घेऊन ते फरार होणार होते. वॉशिंग मशीन, टी व्ही, फ्रीज, तुझे दागिने, तुझे मौल्यवान कपडे, वस्तू देखील चोरून त्यांना न्यायचा प्लॅन होता. आम्ही अगदी योग्य वेळेला तिथे पोहोचलो. मग अशा प्रकारे आम्ही त्या लोकांना पकडलं. पण जेव्हा मी तुझ्या खोलीत पोहोचले तेव्हा तुला बेशुद्ध पाहिलं होतं आणि तुला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. नंदिनीचं हे बोलणं ऐकून मला खूप मोठा झटका बसला. लोक दुसऱ्यांना लुटण्यासाठी माहीत नाही किती खालच्या थराला उतरतात, किती खोटी खोटी नाटकं करतात. मला त्या दोघांचं वागणं अगदी खोटं वाटलं होतं आणि असं वाटत होतं की माझ्यासोबत खोटं बोलत आहेत. हे तर देवाचे आभार आहेत की त्यांनी मला वाचवलं. आता तर मला भाडेकरू ठेवायची देखील भीती वाटत होती. अशा प्रकारे पुन्हा एकदा मी एकटी पडले होते. तसं तर वाईट लोकांसोबत राहण्यापेक्षा माझा एकटेपणाच चांगला आहे. आजकाल तर आपण कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे मी एकटी आहे तेच बरं आहे. आपला इतरांपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास असेल तर कदाचित नशीब एकटेपणाच दिलेला असेल. त्यामुळे आपण एकट्यानेच खुश राहायचं. आता तरी मी माझ्या घरामध्ये गरीब मुलांची ट्यूशन घेते. त्यांच्याकडून पैसे देखील येतात. पूर्ण दिवस ती मुलं माझ्यासोबत असतात आणि रात्री त्यांच्या घरी परत जातात. त्या मुलांसोबत माझा वेळ देखील खूप चांगला जातो आणि मला आनंद देखील मिळतो. तर कथा आवडली का नक्की मला सांगा. धन्यवाद.